वीज अंगावर पडल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार आपल्या कानावर येत असतात. इतकंच काय तर आपल्या ओळखीतल्यापैकी, मित्रमैत्रिणींपैकी किंवा आपल्या नातेवाईकांपैकी एखाद्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याचे आपल्याला कळते. वीज पडल्यामुळे फक्त शेतकरी किंवा जनावरं दगावतात असं नाही, तर झाडं, इमारतीचे नुकसान पण होतात. त्यामुळं विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण वैयक्तिक सर्व काळजी घेणं गरजेचं असतं. या व्हिडिओमधून आपण वीज अंगावर पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची, तुम्ही घरात असाल किंवा घराबाहेर असाल, तुम्ही नेमकी काय काळजी घेतली पाहिजे आणि जर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्यास त्याच्यावर नेमका प्रथमोपचार कसा करू शकता याची माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी संदीप रोडे आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी. विजेमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षात घेता भारताचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं काही मार्गदर्शक तत्त्व जाहीर केले आहेत. त्या मार्गदर्शक तत्त्वामुळे वीज आपल्या अंगावर पडू नये यासाठी नेमके काय खबरदारी घ्यायला पाहिजे याची सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही जर घराबाहेर असाल तर काय करायला पाहिजे या आपण थोडक्यात माहिती घेऊया. सर्वात आधी, वीज चमकत असताना जर घराबाहेर असाल तर लगेच सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्या. बंदिस्त इमारत, गुहा, खड्डा हा सुरक्षित आसरा होऊ शकतो. सुरक्षित आसरा उपलब्ध झाला नाही तर उंचीच्या जागाखाली आसरा घेणं टाळा, जसं की टेकडी, पर्वत, डोंगर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज चमकत असताना मोठ्या झाडाखाली आश्रय घेणं टाळावं, कारण उंच झाडे स्वतःला विजेकडे आकर्षित करतात. पण जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन तुम्ही खाली बसा आणि कानावर हात ठेवा. तुमचं जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल हे तुम्हाला पाहायला हवं. कार्यालय, दुकान यांची दारं, खिडक्या बंद करा. गाडीत असाल तर काचं बंद करा. विजा चमकत असताना तुम्हाला विद्युत प्रभाव जाणवल्यास, अंगावरील केस उभे राहिल्यास, त्वचेला मुंग्या किंवा झणझण्या आल्यावर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशा वेळी त्वरित जमिनीवर खाली बसा व गुडघ्यावर मान घालून बसा. धातूच्या वस्तू जसे छत्री, चाकू यापासून दूर राहा. धरण, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणापासून लांब राहा. टेलिफोन किंवा विजेच्या खांबाखाली थांबू नका, ते वीज आकर्षित करतात. वीज चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका. लोखंडी रॉड असलेली छत्री वापरू नका. जर तुम्ही 4 किंवा 5 जण एकत्रित ठिकाणी असाल तर एकमेकापासून सुरक्षित अशा अंतरावर राहा. सायकल, मोटरसायकल, उघडं ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावरील प्रवास थांबवा किंवा करू नका. आता तुम्ही जर घरात असाल तर तुम्ही काय करायचं आणि नेमकं काय करायचं नाही ते आपण पाहूया. हवामान खराब असल्यास शेतातल्या कामासाठी म्हणजे जनावर चारण्यासाठी किंवा मासेमारीसाठी तुम्ही जाऊ नका. घरातच थांबा आणि प्रवास टाळा. घराच्या खिडक्या, दार यापासून लांब राहा. धातूच्या वस्तू वापरू नका. विजा चमकत असताना विद्युत उपकरण चालू नका, जसे हेअर ड्रायर, विद्युत ग्रेझर, कारण जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो. मुलं आणि पाळीव प्राणी घरातच असल्याची खात्री करा. वाहत्या पाण्याशी संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. यात जसे की आंघोळ असेल, धुणी भांडे असेल ते करू नका, कारण विजेचा प्रवाह हा इमारतीच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईपमधून वाहू शकतो. या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळा. एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्यास प्रथमोपचार करू शकता, त्याद्वारे त्याचा तुम्ही जीव वाचू शकता. आणि सगळे महत्त्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडली तर तुम्ही त्याला स्पर्श करू शकता. असा स्पर्श करणं सुरक्षित असतं. आता प्रथमोपचार करताना सगळ्यात पहिले बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे आणि हृदयाचे ठोके पडतायत ना ते आधी तपासून पहा. जर व्यक्तीचा श्वास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वास द्या. हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डियाक कॉम्प्रेसरचा वापर करा. गरज पडल्यास संबंधित व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जा. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.